बिबट्या अचानक समोर आला तर काय करायचं? अखेर उत्तर सापडलं. एक जालिम उपाय जो जर तुम्ही केला तर समोर आलेला बिबट्या घाबरून पळून जाईल. महाराष्ट्रात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली आहे. लोकांच्या घरापाशी शेतात बिबटे फिरत आहेत, तर काही लोकांवर हल्ला झालाय. प्रत्येकाला प्रश्न पडला, बिबट्याने जर आपल्यावर हल्ला केला, जर आपल्याला बिबट्या दिसला तर नेमकं काय करायचं की ज्याने आपला जीव वाचेल? तर याच्यावर उत्तर शोधण्यासाठी दोन प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी बिबट्यापासून जीव वाचवण्याचे 4 जालिम उपाय सांगितलेले आहेत. बिबट्यांवर एक असं संशोधन झालंय ज्यामुळे बिबट्याने जर आपल्यावर हल्ला केला तर जीव वाचवण्यासाठी काय करायचं असे 4 उपाय त्याच्यात शोधले गेले. संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारी ही बातमी आहे. आता बिबट्याच्या हल्ल्यापासून तुम्ही 100% वाचाल, कारण 2 शास्त्रज्ञांनी प्रचंड मोठा अभ्यास केलाय. या अभ्यासातून बिबट्याच्या हल्ल्यात कसं वाचायचं, बिबट्याने अचानक हल्ला केल्यास काय करायचं, बिबट्या जर समोर दिसला तर काय करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय याच्यातला इतका जबरदस्त आहे की बिबट्या तुमच्या शेतात किंवा घरापाशी येऊच द्यायचा नसेल तर काय करायचं. तर अशा 4ही उपायांची माहिती याच्यात दिलेली आहे. खरंच महाराष्ट्रासाठी ही अतिशय अभिनंदनाची बाब आहे. आता जर तुम्ही बिबट्यापासून घाबरत असाल, बिबट्याने हल्ला केल्यावर काय करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अतिशय शास्त्रीय माहितीने भरलेला हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा, कारण की पहिल्यांदाच अक्षरशः शास्त्रज्ञांनी या प्रश्नाला हात घातलाय. त्यामुळे व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण पाहतोय की अचानक बिबट्या दिसल्यावर तुम्ही नेमकं काय करायचं, जर बिबट्याने तुमच्यावर हल्ला केला त्यावेळेस तुम्ही काय करायचं की ज्यामुळे बिबट्या तुमचा जीव वाचू शकतो, बिबट्या पळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा 4था उपाय यातला असा आहे की तुमच्या घराच्या किंवा शेताच्या आसपास बिबट्या येऊच नये म्हणून काय उपाय करायचे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असा शोध लागल्यामुळे अत्यंत अर्जंट आपण ही व्हिडिओ माहितीतून देतो. पहा, अचानक जर बिबट्या समोर आल्यास काय करावं हा प्रश्न अतिशय जीवन मरणाचा आहे. आजकाल गावात, शेतात, अगदी घराच्या आवारात, घरामध्ये बिबटे येत आहे, बिबट्यांचे हल्ले होत आहे, अनेक जण मृत्युमुखी पडत आहे. भीतीचं वातावरण पसरलंय, बिबट्याचा सुळसुळाट झालाय, गावात कुत्री कमी आणि बिबटे जास्त दिसत आहेत. मग अशा वेळेस या बिबट्यांपासून कसं वाचायचं? जर तुमच्या समोर बिबट्या येऊन उभा राहिला, बिबट्या जर तुम्हाला काही अंतरावर दिसला किंवा बिबट्या तुमच्यावर झेप घेतोय असं दिसलं तर स्वतःचं संरक्षण कसं करायचं, तर याविषयी एक सर्वात मोठं संशोधन आता झालंय. पहा, पूर्वी अशी माहिती कुठेच उपलब्ध नव्हती. प्रत्येक जण त्याच्या अनुभवाने सांगायचा. बिबट्या जर अचानक समोर उभा राहिला तर काय करायला पाहिजे असं जर तुम्ही कोणाला विचारायला गेले तर बऱ्याच वेळा काही लोक म्हणतात बिबट्या जर समोर दिसला तर तुम्ही पटकन वेगानं तिथून पळून जायचं. पण लक्षात घ्या, बिबट्या हा जितका ताकदवान आहे तितका त्याच्यामध्ये जास्त वेग आहे. तो अतिशय चपळ आणि वेगवान आहे. तो तुम्हाला काही मिनिटात पकडू शकतो आणि तुमचा जीव घेऊ शकतो. तर काही लोक असंही म्हणतात बिबट्या जर दिसला तर शेजारी एखादं झाड असेल तर पटकन त्या झाडावर भरभर चढायचं. पण लक्षात घ्या, बिबट्या असा प्राणी आहे, त्याला जर जास्त भूक लागली, जर शिकार खाली उपलब्ध नसेल तर तो झाडावर बसलेल्या पक्ष्यांची, माकडांची देखील शिकार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपली शिकार देखील कधी कधी झाडावर घेऊन चढून खात असतो. त्यामुळे तुम्ही जर झाडावर चढले तर तो एका क्षणात तुमच्या मागे झाडावर येऊन तुमची शिकार करू शकतो. पहा, मग पळूनही जायचं नाही, झाडावर चढायचं नाही. मग नेमकं काय करायचं? मग त्याचा उभा राहून सामना करायचा का? जर तुमच्या हातात काठी असेल तर काठीने फटके मारायचे की त्याच्यावर दगड भिरकवायचे. पण लक्षात घ्या, काठी आणि दगड जर भिरकवले तर बिबट्या हा कमजोर प्राणी नसतो. त्याच्या अंगात जितका वेग आहे त्याच्या दुप्पट ताकद असते. त्यामुळे त्याला दगड मारून, काठी मारून तुम्ही जर चिथावलं तर तुमच्या आयुष्याचा तिथं काही होऊ शकतं. मग काय करायचं? पळून जायचं ऑप्शन नाही, झाडावर चढायचं नाही, सामना करायचा नाही. मग काय करायचं? या प्रश्नावर या संशोधनाने 4 उपाय सांगितले आहे. पहा, बऱ्याच वेळा बिबट्याच्या हल्ल्यात चुकीची माहिती लोकांना मिळते, बऱ्याच वेळा सायक्यू माहिती त्यांना असते आणि मग लोकांमध्ये या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू असतो. कारण काय होतं, माहिती नसतं. बरेचसे लोक काय करायचं कोणतरी सांगितलेलं असतं ते ऐकतात आणि त्यामुळे त्यांचा जीव जात असतो. मग त्यामुळेच व्हिडिओमध्ये अशा काही टेक्निक्स तुम्हाला सांगितल्या आहेत की ज्या तुम्ही कधीच ऐकलेल्या नाही आहेत आणि या अतिशय संशोधनातून आलेल्या आहेत. पहा, त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पाहतोय की बिबट्याने हल्ला केला, बिबट्या अचानक समोर येऊन उभा राहिला तर अशा वेळेस काय करायचं. तुम्हाला बिबट्या शास्त्रीय दृष्ट्या, आता पहा, जर बिबट्याने हल्ला केला किंवा तो अचानक समोर आला, हे ह्या कंडिशनमध्ये काय करायचं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला बिबट्या शास्त्रीय दृष्ट्या समजून घ्यावा लागेल. म्हणजे नेमका हा बिबट्या कसा असतो, काय असतो, त्याचा स्वभाव कसा असतो, तो कोणत्या प्राण्याची शिकार करतो, तो कशा प्रकारच्या प्राण्याची शिकार करतो, माणसावर हल्ला करताना तो नेमकं काय करतो आणि तो नेमकं कशाला घाबरतो.
सगळ्यात आधी आपण समजून घेतो आणि नंतर ते 4 भयानक उपाय की ज्याने बिबट्या तुमच्या अंगाला शिवणार नाही. पहा, बिबट्याला इंग्रजीमध्ये लेपर्ड म्हणतात. इंग्लिशमध्ये जे शास्त्रीय नाव जर बघायला गेलं तर याचं नाव पॅन्थेरा पार्डस आहे. या बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू किंवा हिंदीमध्ये तेंदुआ म्हणतात. बिबट्या हा पॅन्थेरा वर्गातील मार्जार कुळातील एक जंगली हिंस्र प्राणी आहे. मार्जार कुळातील बिबट्या, सिंह, वाघ, हिमबिबट्या, जाग्वार इत्यादी मोठ्या प्राण्यांचा या वर्गात समावेश होतो. या बिबट्या आकाराने सर्वात लहान असतो. चित्ता आणि प्युमा देखील याच वर्गातले प्राणी आहेत. आता पहा, बिबट्यांच्या अंगावरील केस फिकट पिवळसर ते गडद सोनेरी कलरचे असतात. त्याच्या काळावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. बिबट्याची लांबी 3 ते 6 फूट, खांद्याची उंची जवळपास 2 ते 2.5 फूट. नर बिबट्याचं वजन 30 ते 72 किलो, मादीचं वजन 26 ते 43 किलोच्या आसपास असतं. बिबट्या मुख्यतः जंगल, गवताळ प्रदेश आणि डोंगराळ भागात आढळतो. बिबट्या सहसा एकटा असतो. तो कधी शक्यतो समूहानं फिरत नाही. आता बिबट्याचा स्वभाव लक्षपूर्वक समजून घ्या. बिबट्याचा स्वभाव शांत. आता तुम्हाला बिबट्या तर भरपूर हल्ला करतो, पण बिबट्या जेव्हा हल्ला करतो संशोधनात असं समोर आले की जेव्हा शक्यतो तो माणसापासून दूर राहतो, पण जेव्हा त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटते त्यावेळेस तो त्या ठिकाणी हल्ला करत असतो. बिबट्या शक्यतो रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो. त्याला कमी प्रकाशही स्पष्ट दिसतं, त्यामुळे रात्री तो जास्तीत जास्त शिकार करतो. बिबट्या शक्यतो लहान भक्ष्यांची शिकार करतो. बिबट्या कमी उंची असणाऱ्या भक्ष्याची शिकार करतो. बिबट्या हा निशाचर म्हणजे रात्री त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असणारा प्राणी आहे. बिबट्याचे मुख्य जर आपण शिकार बघितले, सांबर, चितळ, भेकर, काळवीट, तसे जंगली डुक्कर, रानमांजर, वानर, त्याचबरोबर ससा, मुंगूस, उंदीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साप आणि त्याचबरोबर काही पक्षी देखील. बिबट्या क्वचितच नीलगाय, रानमशी किंवा आपल्या घरातल्या गाई म्हशींची शिकार करतो. बिबट्या झाडावर सहज चढतो, त्यामुळे आपली शिकारही तो झाडावर घेऊन जातो. आता जंगलतोड आणि शहरीकरणामुळे त्यांचे निवासस्थानं नष्ट झालेत आणि त्यामुळे ते मानवी वस्तीत घुसायला लागले. आता तो माणसावर कधी हल्ला करतो तर लक्षात घ्या. आता बिबट्या जर समोर आला तर तुम्ही काय करायचं? पहा, सगळ्यात पहिली गोष्ट पळू नका. घाबरून जर पळाले तर बिबट्या एका क्षणात तुमचा पाठलाग करून तुम्हाला पकडेल. हळूहळू मागे सरा. तुम्ही पाठ फिरून पळू नका. पळता पळता तुम्ही काय करा, त्याच्याकडे पाहत पाहत त्याच्या नजरेवर नजर ठेवत हळूहळू उलट्या पावलाने तुम्ही निघायचं आहे. त्याच्या डोळ्यात डोळे घाला. हे करत असताना तुम्ही बिबट्याच्या डोळ्यात डोळे घाला. मोठा आवाज करा. बिबट्या जर तुमच्यापासून तरी जात नसेल तर टाळ्या वाजून ओरडून काहीतरी एखादी वस्तू वाजून मोठा आवाज करा. उभे राहा. आता पहा, उभे राहा, खाली बसू नका. खाली बसल्यास बिबट्या तुम्हाला लहान व सोपे लक्ष समजू शकतो आणि तुमच्यावर हल्ला करू शकतो. मेलेल्याचं सोंग करू नका. बऱ्याच वेळा काही पिक्चरमध्ये दाखवलं जातं की एखादा प्राणी आला का मरून पडल्यासारखं पडायचं, पण तसं सोंग केल्यास तो तुम्हाला कायमचा मारून टाकेल. शस्त्र वापरा. जर तुमच्याकडे दगड, काठी, छत्री, बॅग काही पण असेल ना, त्याचा वापर संरक्षणासाठी करा. चिली स्प्रे स्वतःजवळ ठेवा. मार्केटमध्ये चिली स्प्रे मिळतो, जो जी मिरची आहे, मिरची पावडरने तयार केलेलं फॉर्म्युलेशन असतं, अतिशय जळजळ करतं, तर ते तुम्ही जवळ ठेवा. समूहात राहा, ग्रुपमध्ये राहा. संवेदनशील भागावर हल्ला करा. जर तो तुमच्या अंगावर आला तर त्याचे नाक, डोळे खूप नाजूक असतात. त्याच्यावर तुम्ही जर हल्ला केला तर बिबट्या तिथे सोडून पळून जाऊ शकतो. तुमच्या गळ्याचं रक्षण करा. बिबट्या सहसा माणसाच्या गळ्यावर हल्ला करतो, त्यामुळे त्याचं संरक्षण करणं ही पहिली प्राथमिकता आहे. रात्री फिरणं टाळा. आता जर बिबट्या घरापाशी येऊ द्यायचा नसेल तर एका टायरमध्ये मिरची टाका. जुने टायर आणा, त्याच्यामध्ये मिरची पॅक करून त्याला त्या ठिकाणी तुम्ही आग लावून द्या आणि काही काळाने ती आग विझवा. याचा एक प्रकारचा विशिष्ट वास येतो आणि हा वास बिबट्याला धोक्याची जाणीव करून देतो. मग ज्या एरियामध्ये असा वास येतो तो त्या एरियात फिरकत नाही, अशी माहिती देखील एका वन अधिकाऱ्याकडून आली. आता बिबट्याच्या हल्ल्याविषयी तुमचं काय मत आहे, तुमचा काय अनुभव आला, नक्की कमेंटमधून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.